पत्रकारांशी संवाद साधण्याचं कारण असं आहे की मी काल संध्याकाळी जेव्हा पोलादपूरमध्ये आलोय, तर संघटनेचे बरेच कार्यकर्ते असे सांगतायत की बरेच जण प्रचार करतायत की आपली माती आपली माणसं सामाजिक संस्था ही अ, कोणाच्या तरी विरोधात काम करते किंवा कोणत्या तरी पक्षाचं काम करते. तर सर्वात पहिलं मी पोलादपूर तालुक्याच्या जनतेला माझं सांगणं आहे की निवडणूक यायच्या अगोदर एक आठवड्यापासून जे संघटनेत आज आमच्या हजारो सभासद आहेत, 2-3 वेगळ्या पक्षात काम करणारी लोक आहेत. तर मी संघटनेचा संस्थापक म्हणून, तसेच संघटनेचे अध्यक्ष निलेश कोळसकर साहेब, तसेच संघटनेचे ग्रामीण अध्यक्ष साहेब हरिभाऊ पवार, आम्ही सगळ्यांनी वरिष्ठांची एक बैठक घेऊन आम्ही पहिलाच ठराव केलेला आहे की निवडणुका ह्या येतात जातात, पण सगळ्या पक्षाची लोक एकत्र काम करत असताना या निवडणुकीत वाद व्हायला नको आणि गैरसमज होऊन निवडणुकीपुरतं काम होईल आणि वाद हे कायमस्वरूपी राहतील. त्याच्यामुळं आम्ही संघटनेच्या मार्फत जाहीर केलं की निवडणूक होईपर्यंत संघटनेतर्फे सर्वांना जाहीर सुट्टी. ती अशासाठी की ज्या ज्या पक्षात जो जो काम करतो त्यांनी आपल्या आपल्या पक्षाचं काम करावं आणि निवडणुकीत कोण तुम्हाला भडकवेल, एक दुसऱ्याबरोबर वाद करायला लावेल, तर ते करू नये. हे पण संघटनेतल्या सर्वांना मी हात जोडून संस्थापक म्हणून विनंती केली आहे. आता उरला प्रश्न, संघटना कोणत्या पक्षाचं काम करते का, तर त्याचं मी संस्थापक म्हणून माझं उत्तर असं आहे की संघटनेच्या कमिटीनी किंवा मी स्वतः कोणत्याही पदाधिकाऱ्याला तू वैयक्तिक ह्या पक्षाचं काम कर असं आम्ही कोणीही सांगितलेलं नाही. आमची भूमिका परवाही तीच होती, आजही तीच आहे आणि उद्याही तीच राहील. संघटना ही फक्त ना कोणता पक्ष, एकच लक्ष, आपली माती आपली माणसं. पण निवडणूक होईपर्यंत ज्याने ज्याने आपल्या पक्षात काम करायचे ते करावं. आणि वैयक्तिक मी संस्थापक म्हणून संघटनेला सुट्टी जाहीर करून मी वैयक्तिक माझं मत राज पार्टे गाव खोपड म्हणून मांडतो की माझं या जनतेला जाहीर आव्हान आहे की पक्ष कोणताही असू, पण जो उमेदवार असेल कोणत्याही पक्षाचा तो स्वच्छ असावा, भ्रष्टाचारी नसावा, त्यांनी आतापर्यंत जी काही कामं केली असतील ती टिकावी असावीत. आज केलं आणि उद्या खराब झालं असा कोणी उमेदवार असेल तर त्याला निवडून देऊ नका, मग तो कोणत्याही पक्षाचा असू द्या. पण चांगला सभ्य आणि स्वच्छ जर उमेदवार असेल, तुम्हाला वाटते की यांनी खूप चांगली कामं केली आहेत किंवा याचं खूप योगदान आहे, तर त्याला तुम्ही नक्कीच मतदान करा. माझ्या तालुक्यातल्या जनतेला हात जोडून विनंती आहे, तसेच प्रत्येक पक्षाचे राजकीय पुढारी आहेत तालुक्यातले आणि त्या पक्षाचे प्रत्येक गावात जे 1-2 मेन पुढारी आहेत, या सगळ्यांना विनंती आहे की पाठी झालं ते झालं, पण यापुढे जो काय निधी येतो, मग तो ग्रामपंचायतीचा असू, जिल्हा परिषद असू, पंचायत समिती असू, आमदारकी खासदारकीचा कोणताही निधी आला, मग तो 25,000पासून 25 कोटीपर्यंतचा असू द्या, पण बाबांनो तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तो आलेला निधी पहिली गावची त्या बैठक लावा. जर माझ्या खोपड गावात जर काही निधी आलाय तर माझ्या खोपड गावची बैठक लावा, 4 लोकांना जमवा की आपल्या गावामध्ये एक बोरवेल आले, तिचं 1,00,000 रुपये बिल आहे, तर गाववाल्यांना तुम्ही सांगा की ही बोरिंग आपल्याला कुठे लावायची, म्हणजे गाववाल्यांना पण कळलं पाहिजे की आमच्या गावात बोरिंग आलेली आहे. तसेच अंतर्गत रस्त्याची 20 लाख 25 लाख 30 लाख रुपये जे पैसे येतात, तर त्यासाठी पण गावच्या कानावर टाका की 20 लाख आलेत किंवा 25 लाख आलेत, तर कुठली गटारं बनवायची आहेत, कोणते रस्ते बनवायचे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी गावाच्या नावाने जो काय निधी येतो ते गावातल्या लोकांनाच माहित नसतं, फक्त त्यांच्या नेत्यांना माहिती असतं आणि त्या पक्षाचा गावात 1-2 कोण पुढारी असतात त्यांनाच माहिती असतं. तर नंतर कळतं की आपल्या गावात ही योजना आली होती, एवढे एवढे पैसे आले होते. तर माझी विनंती आहे, यापुढे तरी गावासाठी ज्या गावाच्या नावाने तुम्ही पैसे आणाल तर त्या गाववाल्यांच्या कानावर टाका, गावाला कळलं पाहिजे. माझं तर ह्याच्या पलीकडे जाऊन सांगणं आहे की कॉन्ट्रॅक्टर बाहेरचा कशाला पाहिजे, तुम्हाला जर आम्ही निवडून दिलंय आणि तुम्ही ग्रामपंचायतून किंवा कोणत्याही डिपार्टमेंटमधून निधी आणलाय तर द्या ना आमच्या गावाच्या ताब्यात. आम्ही गाव आमच्या सगळ्या गावाच्या सहमतीने आम्हाला कुठे हवं ते आम्ही ठरवू आणि 100% चांगल्या दर्जाचे रस्ते, जे काही योजना असेल 100% वापरू. कोणाला कमिशन द्यायची गरज नाही. जो तुम्ही बांधलेला रस्ता किंवा जे केलेलं काम वर्षभरही टिकत नाही, ते प्रत्येक ह्या तालुक्यातल्या गावांनी एकजूट करून आलेला निधी जर तुम्ही पुढाऱ्यांनी त्या गावाच्या ताब्यात दिला तर 10-10 15-15 वर्षे ते अंतर्गत रस्ते पण नाही हलणार किंवा तुमचे बाहेरचे रस्तेही नाही हलणार. तर मला परत एकदा तुम्हाला तेच सांगायचंय, संघटनेला बदनाम करू नका.
संघटना आजही कोणत्याही राजकीय पक्षाचं समर्थन करत नाही. आमचे ग्रामीण अध्यक्ष जरी पदावर असले तरी त्यांचा एक वैचारिक स्वतःचं एक मत आहे. त्यांनाही कुठला तरी पक्ष आवडत असेल तर ते त्या पक्षाचं काम करतील, त्यांचा तो वैयक्तिक असेल. मला काय आवडत असेल संस्थापक म्हणून पण माझं वैयक्तिक असेल कुणाला मत करायचं, आणि कोळसकर साहेबांचा त्यांचाही अधिकार आहे. त्याच्यामुळं कार्यकर्त्यांनी स्वतंत्र त्यांच्या आवडतो त्या पक्षाचं काम करावं. आम्हाला जो कोण पक्ष आवडेल आम्ही त्याचं काम करू, त्याचं मतदान करू. याचा अर्थ राज पार्टी फिरला म्हणजे तो आमच्या पक्षाच्या विरोधात काम करतोय, त्याची संघटना विरोधात काम करते. निवडणूक होईपर्यंत राज पार्टीलाही सुट्टी, कोळसकरने सुट्टी, हरिभाऊ पवारांनाही सुट्टी आणि संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सुट्टी. निवडणूक संपेपर्यंत कोणी कुठल्या पक्षाचा नाही, जो तो त्याचं वैयक्तिक मत आणि संघटनेचं नाव किंवा संघटना काम करते असं निवडणूक होईपर्यंत संघटनेचा या गोष्टीची काही संबंध नाही.